योगी होण्यापेक्षा, लक्ष द्या माझ्याकडे, योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं हे फार श्रेष्ठ आहे. स्वतःला तुम्ही योगी म्हणून घेताय, पण तुम्ही समाजाच्या किती उपयोगी पडताय हे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, महत्वाचं आहे. सांगेल मी माझ्या तरुण बांधवांसाठी विशेष करून, केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद होणं कधीही महत्वाचं असेल, कधीही श्रेष्ठ ठरेल. केस वाढवण्यापेक्षा ज्ञान वाढवणं गरजेचं आहे. माणसाचा प्रभाव कसा आहे याच्याही पेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे हे फार महत्वाचं आहे. नम्रता असणं गरजेचं आहे. नम्रता खरं तर माणसाचं लक्षण आहे. बघा, आज आणखी लक्ष देऊ नये का, पटेल तुम्हाला. झुकता वही है जिसमें जान होती है, लक्ष द्या. झुकता वही है जिसमें जान होती है, अकड़ना तो मुर्दों की पहचान होती है. इकडे महिला मंडळांना जरा करंट लेट दिसतंय. खरं तर तुम्ही जास्त रेंज मध्ये पाहिजेत माझ्या, तुम्ही समोर बसलेले आहेत माझ्या. आणि आपल्याला आरक्षण आहे सध्या. हा ना, पूर्ण 100% आरक्षण आपल्याला आहे. तुम्हालाही बसण्यासाठी समोर जागा आहे. हे बिचारे साईडला बसलेत आपल्यासाठी, थंडीमध्ये बसलेत. तुम्हाला समोर बसण्याची उपलब्धी त्यांनी करून दिलेली आहे. तुमच्यासाठी खास करून इथे माझी व्यवस्था केलेली आहे. नाही तर पुरुष कथाकारांची काही कमी नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. कोणी बोलू शकत होते ते, पुरुषांमध्ये सुद्धा मोठी मोठी कथाकार आहेत, पण तुमच्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलंय. याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. संधी आहे तुमच्याकडे, तुम्ही त्याचं सोनं केलं पाहिजे. तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. नम्रता जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि जिथे ज्ञान असतं ना तिथेच नम्रता असते. पहा, जिथे ज्ञान असतं ना तिथे नम्रता असते. जसं ज्ञानोबा सांगतात की झाडाच्या फांद्या खाली वागतात, पण कोणत्या झाडाच्या, ज्या झाडाला फळं आहेत त्याच फांद्या खाली वागतात. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे ना त्याच्याकडे नम्रता असते. आणि ज्याच्याकडे, कधी कधी आपल्याला कुणाला उद्देशून बोलायचं नाहीये, पण अर्धवट ज्ञान जिथे असतं ना, तुम्हाला पटेल असं उदाहरण देते मी. एखाद्या वेळेला तुम्ही डोक्यावर घागर घेतली पाण्याची. आता डोक्यावर घागरीने पाणी आणायची तर गरजच नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये डोक्यावर घागरी भरून पाणी आणावं लागायचं. ती घागर जर गच्च भरलेली असेल तर दोन्ही हात सोडून आपण चालू शकतो. भरलेली घागर असेल तर चालू शकतो, ती स्थिर असते. आणि तीच जर अर्धी घागर असेल तर अर्धी घागर मग ती शांत बसत नाही. तसं अर्धवट ज्यांच्याकडे ज्ञान आहे ना ते कुठेच मावत नाही. बघा, म्हणून जिथे ज्ञान असतं ना तिथे नम्रता असते. सौनकादिकांच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि नम्रताही आहे. ज्ञानाबरोबर प्रेम असणं गरजेचं आहे. श्रोत्यांच्या रूपामध्ये खाली बसलेले सौनकादिक ऋषी आणि सूतजींना उंच आसनावरती बसवलेलं आहे. आता श्रवणाचे काही नियम सूतजी महाराज सांगतात. श्रवण करण्यासाठी काही नियम घालून दिलेले पहा. काय नियम आहेत तर जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रिय, 4 प्रकारचे नियम आहेत. श्रवण करत असताना जितासनो, आपल्या आसनावर विजय मिळवायचा आहे. आसनावर विजय म्हणजे काय, पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी बसलात ना त्या जागेवर तुमचा प्रभाव पडत असतो. पहिल्या दिवशी ज्या जागेवर बसलात शेवटपर्यंत त्याच जागेवर येऊन बसलं पाहिजे. आता आजपासून लक्षात ठेवा, ज्या समोर बसलेल्या आहेत त्यांनी समोरच यायचं, ज्या पाठीमागे बसल्या त्यांनी पाठीमागेच बसायचं. जितासनो, आसनावर विजय. जितश्वासो, आपल्या श्वासावर सुद्धा विजय मिळवायचा आहे. जितसंगो, संगती कुणाची करावी मंडपामध्ये, यालाही फार महत्व आहे. शेजारी कुणाच्या बसावं, बडबड करणाऱ्याच्या नाही. खरं तर बडबड कुणी करूच नाही कथा कीर्तनामध्ये. सांगेल मी,
कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये जर बडबड केली तर पुढच्या जन्मामध्ये बेंडूक होऊन जन्माला यावं लागतं. हे मी सांगत नाही, संत सांगतात की कीर्तनी बटबट करेल जो कोणी बेंडोक होऊन येईन जन्मा. हा, मग जे मोठाल्या स्त्रिया आहे त्या मोठाल्या बेंडक्या, छोट्या छोट्या मुली छोट्या छोट्या बेंडक्या, आणि मग कायम हा ड्रॉय 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 करत बसायचं मग त्या गटारामध्ये. म्हणून आता इथून पुढे तुम्हाला जर बेंडकी व्हायचं नसेल तर बडबड करणार मुलींनो, कथेमध्ये बडबड करणार नाही, आणि केलं तर असं बडबड करणाराच्या शेजारी सुद्धा बसायचं नाही, झोपा घेणाराच्या शेजारी बसायचं नाही, आपणही झोपायचं नाही आणि शेजाऱ्यालाही झोपू द्यायचं. तुमच्यापैकी जर कोणी झोपल, लक्ष द्या, जर कोणी डुकल्या घ्याल, कोणी झोपी जाल तर तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे बा. मग आता आपल्या आपल्या शेजारणी तपासायच्या बसल्याबरोबर मधून मधून, आणि जर झोपायला लागलेली दिसली ना तिला चिमटा घ्यायचा. हे बाई मला मारती का काय, हा मी शपथ घातली ना, झाल्या ना फ्रेश. असं कुणाच्या शेजारी बसावं, कुणाच्या संगतीमध्ये बसावं यालाही शास्त्र आहे. अनेक श्रवणाचे त्या ठिकाणी नियम आहेत. श्रवण करत असताना श्रोत्यांचे काही प्रकार सांगितलेत पहा. काही श्रोते असे असतात, इकडून ऐकायचं इकडे सोडून द्यायचं, या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं असं. काही श्रोते असे असतात की जे कानाने ऐकतात आणि तोंडाने सांगतात, आणि काही श्रोते असे असतात कानाने ऐकतात आणि अंतःकरणामध्ये ते साठवून ठेवतात. हे तीन प्रकार श्रोत्यांचे आहेत पहा. मग तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. इकून ऐकून सोडून देणाऱ्यांपैकी आहात का ऐकून नंतर तोंडाने सांगणाऱ्यांपैकी आहात का ऐकून जीवनामध्ये त्याचं परिवर्तन करणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात. कथा श्रवण करत असताना कथा रूपानेही श्रवण करायची, आणि प्रत्येक कथेतला भाव आपण घेतला पाहिजे की कथा कशासाठी सांगितली. व सौनक आदी ऋषी त्या ठिकाणी श्रोत्यांच्या रूपामध्ये बसलेले आहेत, आणि आता सूतजी महाराज शिव महापुराण ग्रंथ त्या ठिकाणी प्रारंभ करत आहेत. शिव महापुराण ग्रंथाचं महात्म्य त्या ठिकाणी प्रारंभ करत आहेत. जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, शिव कथा, जय श्री शिव कथा, जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय 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 जय शिव कथा, जय श्री शिव कथा. शिव कथा, जय श्री शिव कथा.
करणारी ही शिवकथा, अनेक पापी जीवाचाही उद्धार करणारी ही शिवकथा आहे. सूतजी सांगताय, कितीही पापी जीवाने जरी उद्धार त्या ठिकाणी श्रवण केली ना, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचारी रता विमार्गगाः क्रोधाग्नि दग्धा कुटिलस्य कामिन सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. अतिशय क्रोधी पापी माणूस जरी असेल आणि त्याने जर 7 दिवसाची शिव महापुराण कथा श्रवण केली ना, तर त्या पापी जीवाचा सुद्धा उद्धार करणारी ही शिवकथा आहे. आणि शिवकथा, भगवंताची कथा श्रवण करायची म्हटल्यानंतर सत्संगाशिवाय पर्याय नाही. कुठेही एकट्यानं जाऊन ही कथा श्रवण होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये सत्संग फार महत्वाचा आहे. सत्संगेन परम प्राप्य, त्या परमात्म्याची प्राप्ती, अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं ते म्हणजे सत्संगाने. कारण जसं पान खातो आपण, पानामध्ये जर कात नसेल तर पान रंगत नाही. पान खाण्याला काही अर्थच नसेल. सुंदर असं वर्णन आहे, पहा, लक्ष देऊ नये का. जैसे पान में अगर कत्ता नहीं होगा तो पान रंग नहीं लाएगा. जैसे पान में अगर कत्ता नहीं होगा तो पान रंग नहीं लाएगा, वैसे ही जीवन में अगर कथा नहीं होगी तो जीवन रंग नहीं लाएगा. जीवनाचा आनंद आपल्याला भेटू शकत नाही गड्या, जर सत्संग आणि भगवंताची कथा जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर. मग सत्संग अतिशय महत्वाचा आहे. आज सौनक आदी ऋषी आणि सूतजी महाराज या दोघांचा त्या ठिकाणी सत्संग आहे. सूतजी महाराज सांगतायत की ज्या वेळेला आणि जेव्हा 2 संत एकत्र येतात तेव्हा शास्त्राची निर्मिती होत असते. पहा, जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही ग्रंथाच्या प्रारंभी पाहतो की 2 संत एकत्र आले म्हणून शास्त्राची निर्मिती झाली. आपण 2 माणसं जर एकत्र आलो तर खूप खूप झालं तर काय होईल? दोघांचा जर संवाद जरा जास्तच झाला तर लय झालं तर भांडणं होतील 2 माणसांच्या मध्ये. पण ज्यावेळेस 2 संत एकत्र येतात ना, त्यावेळी ग्रंथाची निर्मिती होते. कारण संतांमध्ये ती ताकद आहे. जसा परीस असतो, परीस माहिती आहे ना, परीसाला जर लोखंड जर परीसाला लावलं तर त्याची चांदी होते, बरोबर? हा, पक्क्या झोपीत आहे तुम्ही. लोखंड जर परीसाला लावलं तर त्याचं काय होतं? सोनं होतं. जाग राहून कथा ऐकत जा. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या जीवाला, सामान्य जीवाला जर संतांची भेटी झाली ना तर त्या जीवाचा सुद्धा उद्धार होतो, कल्याण होतं. हे संत भेटीचं महात्म्य आहे. सूतजी महाराज सांगतायत की एक किराताचं त्या ठिकाणी नगर होतं. आता ग्रंथाचं महात्म्य आपल्याला पाहायचंय. आणि त्या किराताच्या नगरीमध्ये देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. तो त्या ठिकाणी सुरुवातीला तर देवभक्त होता, पूजा अर्चा करायचा, अभिषेक करायचा. पण कालांतराने त्याला ही वाईटाची संगती लागली. आणि वाईटाची संगती लागल्यानंतर जीवनामध्ये बघा तुम्ही, मी कालही सांगितलं की संगती फार महत्वाची असते. पहा, जर चांगल्याची संगती झाली ना तर जीवनाचं चांगलं होतं, सोनं होतं. आणि वाईटाची संगती जर लागली तर हिरा असतो, हिरा. जो हिरा की जो आयरणीवर जरी ठेवला, आयरण माहिती ना, आयरण कुंभाराच्या घरी असते, पहा नाही का, लोहाराच्या घरी असते. आणि तो हिरा जर आयरणीवर ठेवला, वरतून घणाने जरी त्याला मारलं तरी तो हिरा फुटत नाही. तो एक तर आयरणीत घुसतो किंवा घणात घुसतो किंवा उडून तरी जातो, पण फुटत नाही. एवढा कणखर असणारा तो हिरा. पण त्याच हिऱ्याने जर ढेकणाची संगती केली, संत सांगतात की ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. चांगलं वागणारा जरी माणूस असेल आणि जीवनात जर वाईटाची संगती जर झाली ना
तर त्याच्यावर तसे तसे परिणाम पडत असतात. बैसता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे. आणि मग वाईटाची संगती लागल्यामुळे तो सुद्धा वाईटच वागू लागला. कारण चांगली लोक एखाद वेळेला वाईटाला चांगलं करण्यामध्ये यशस्वी होतीलच असं नाही, पण वाईट लोक लगेच चांगल्याला आपल्या ग्रुपमध्ये घेतात. पहा, त्याच्यासाठी खर्च करतील मग स्वतःच्या खिशातून. हा, एखाद्याला जर तिकडं जाण्याची इच्छा नसेल ना, तिकडं कुणीकडं आहे ना आपल्या तीर्थापुरीत, असं असले तर मी तीर्थापुरीतलं नाही सांगत मी आंबडचं सांगते. अजून 7 दिवस यायचंय मला तीर्थापुरीला. एखादा जर तिकडे दुकानावर जाण्यासारखी त्याची परिस्थिती नसेल, त्याची इच्छा नसेल ना, हा म्हणतो चल ना मित्रा, तो म्हणतो नाही यार आज खिशात जरा तंगी आहे, चल म्हणे मी आहे ना. हा, 100-200 खर्च करतो, पण त्याला आपल्या ग्रुपमध्ये हा कलीचा प्रभाव आहे, मी सुरुवातीला सांगितलं. आणि मग वाईटाच्या संगतीने कधी जीवन जगत असताना जरी एखादा मित्र, एखादा व्यक्ती जर असा वाईट कर्म करणारा, वाईट विचाराचा जर आपल्याला भेटला ना, तर त्याची संगत शक्यतो आपण सोडली पाहिजे. आणि जरी त्याच्या संगतीत राहायचं असेल ना, तर स्वतःला त्याच्यासारखं बनवायचं नाही. आपण आपले चांगलं कार्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचं. आणि बघा, कधीही चांगलं काम करत असताना त्रासच होतो. पहा, माणसाला होतच असतो, चांगल्या कामाला त्रासच होतो. पण कितीही त्रास झाला तरी आपण आपला चांगला मार्ग कधी सोडायचा नाही. आपण आपल्या मार्गावर चालतच राहायचं. नक्कीच आपल्याला आपलं ध्येय एक दिवस साध्य होत असतं. अरे मंजिले तो उन्हीं को मिलती है, मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. आपल्या अंतःकरणामध्ये जे जिद्द असते ना, जिद्द, चांगलं काहीतरी करून दाखवण्याची, ती जिद्द आपण कधी सोडायची नसते गड्या. एक दिवस त्याचा परिणाम हा आपल्याला चांगलाच मिळत असतो. चांगलं वागणारा होता देवराज ब्राह्मण, पण वाईटाची संगती लागली आणि तोही पुढे जाऊन वाईट वागू लागला. वाईट वागत असताना आता एकदा का व्यसन करायला लागला, वाईट वागायला लागला की मग घरामध्ये सुद्धा तो मान सन्मान मिळत नाही. मग घरातलंही वातावरण बिघडून जातं. शेजारी पाजारी सुद्धा मान सन्मान देत नाही. बघा तुम्ही, पिणाऱ्याला लोक मान सन्मान देतात का? कितीही खरं बोलू द्या त्याने, तरी लोक म्हणतात काय खरंय त्याचं भुंगाऱ्याचं. असं आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे आहे बा. किती खरं बोलू द्या त्याने, त्याचं कोणी खरं मानत नाही. म्हणजे त्याचा मान सन्मान त्या ठिकाणी कमी होतो. मग असा तो देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी वाईट वागू लागला. आणि वाईट वागत असताना तो आता म्हातारा झाला, वय झालं त्याचं. गावातून लोकांनी हकलून दिला. बाहेर त्या ठिकाणी वणवण फिरू लागला. फिरत असताना एक दिवसाचा प्रसंग की तो पैठण नगरीमध्ये आला. की जे क्षेत्र आपल्याला अतिशय जवळ आहे, सर्वात जवळ तीर्थक्षेत्र कुठलं असेल आपल्याला, तर ते पैठण आहे. बरं, पैठणचं पूर्वीचं नाव पैठण नाहीये, शास्त्रामध्ये पैठण नाहीये. शास्त्रामध्ये प्रतिष्ठानपूर असं त्या ठिकाणी नाव आहे. पण त्याचा नंतर अपभ्रंश झाला. असे बरेच शब्द अपभ्रंशित झालेले आहेत. पहा, जसं की आपण स्नानासाठी एक तांब्याचं भांड असतं पहा आपल्याकडे. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो तांब्याचं भांड असतं. त्याला काय म्हणतो आपण? हा, घंगाळ म्हणतो त्याला. पण त्याचं नाव घंगाळ नाहीये, त्याला गंगालय असं त्याचं नाव आहे. जसं कार्यालय, वाचनालय, शौचालय, आता जरा लय होत आहे तसं हे गंगालय. काय होतं नाव त्याचं? गंगालय. पण त्या गंगालयाचा आपण घंगाळ करून टाकला. गंगालय का नाव होतं त्याचं?
तर त्याचं नाव घेतल्यानंतर गंगेला त्या ठिकाणी आमंत्रित केलं जात होतं. गंगा अलय, गंगा अलय, गंगा अलय असं त्या ठिकाणी आपल्याकडून एक गंगेचं नामस्मरण घडत होतं. पूर्वीच्या लोकांची संकल्पना खूप छान होती पहा. सहज गंगालय 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 आपल्याकडून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष होती भंगा. तर त्या गंगालयाचा आपण घंगाळ करून टाकला. अगदी तसंच प्रतिष्ठानपूर हे त्या नगरीचं नाव आहे शास्त्रामध्ये. त्याचं आपण पैठण केलं आणि मग त्या पैठण नगरीमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे पहा. आजही आहे. नाथबाबांच्या मंदिराच्या अगदी या साईडला थोडंसं महादेवाचं मंदिर आहे, ढोलेश्वर मंदिर. तर हा देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आणि त्या मंदिरामध्ये त्याही महादेवाला ढोलेश्वर का नाव प्राप्त झालं याच्याही पाठीमागे कारण आहे पहा. शिवपुराणामध्ये ते वर्णन वाचायला मिळालंय मला. ढोलेश्वर हे नाव का प्राप्त झालं तर पूर्वी औरंगजेब जेव्हा आपले हिंदूंचे देवळं, आपले हिंदूंचे मंदिर त्या ठिकाणी देवता उध्वंस करत होता, त्या औरंगजेबाने काय केलं की त्या महादेवाच्या त्या लिंगाला साखळदंड बांधले आणि हत्तीला बांधलं. त्या हत्तीच्या द्वारे तो महादेव ते लिंग ओढण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा ती मूर्ती, ते लिंग ते ओढल्या गेलं नाही. आजही बघा तुम्ही, जर कधी आपण असं अलगद त्या लिंगाला, जर त्या महादेवाच्या पिंडीला असा हात लावून पाहिला ना, तर आजही साखळदंडाचे सरपाटे त्या महादेवाच्या पिंडीवर पडलेले आजही आहेत. मग साखळदंडाने बांधून सुद्धा तो महादेव उचलला गेला नाही, ओढला गेला नाही, म्हणून त्या महादेवाचं नाव पडलं ढोलेश्वर भगवान. बोलिये ढोलेश्वर भगवान की जय. आणि हा देवराज ब्राह्मण त्या ढोलेश्वर मंदिरामध्ये गेला. आता वय झालं होतं, म्हातारा झाला होता. सहज त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये पडून राहिला आणि अनायाशा त्या मंदिरामध्ये शिव महापुराण कथा चालू झाली. शिव महापुराण कथा चालू होती आणि हा भुकेनं त्या ठिकाणी व्याकुळ झालेला होता. व्याकुळतेनं एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी पडलेला होता. आणि दुर्दैव असं की त्याच वेळी त्याचा अंतकाळ जवळ आला आणि मरणाच्या वेळी शिव महापुराण कथा त्याच्या कानावर पडली. सहज ऐकायची म्हणून तिथे गेला नव्हता, तर सहज शिवपुराण कथा, सहज भगवान शिवाचं नामस्मरण त्याच्या कानावर पडलं आणि त्या काळात त्याचा मृत्यू झाला ना, तर त्याला एका बाजूने यमाचे दूत ओढताय आणि एका बाजूने शिवगण त्या ठिकाणी ओढू लागले. यमदूतांनी सांगितलं, अरे याने आयुष्यभर पाप कर्म केलेत, याला आम्ही यमलोकामध्ये घेऊन जाणार आहोत, याला नरकामध्ये टाकणार आहोत. पण शिवदूतांनी सांगितलं, अरे याने आयुष्यभर जरी पाप कर्म केली असतील, पण शेवटी मरणाच्या वेळेला याने आमच्या स्वामीची अर्थात महादेवाची कथा श्रवण केली आहे ना, म्हणून याला आम्ही कैलासात घेऊन जाणार आहोत. यमदूतांच्या आणि शिवदूतांचे भांडण झाले आणि शेवटी यमदूतांना परत जावं लागलं आणि शिवदूत त्या देवराज ब्राह्मणाला घेऊन कैलास धामामध्ये निघून गेले. पार्वती पते हर 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 महादेव.